मतदार यादीच्या शुद्धीकरणाच्या नावाखाली निवडणूक आयोगाकडून सुरू असलेली एसआयआर मोहीम कितपत शुद्ध आहे असा प्रश्न पुण्यामध्ये देखील उपस्थित होतोय। भाजपच्या नगरसेविका ज्योती गोसावी यांच्या पक्ष कार्यालयामध्ये ही प्रक्रिया राबवली जात असल्याचं दिसून आलंय। त्यासाठी नगरसेविका ज्योती गोसावी यांनी फ्लेक्सबाजी केल्याचं आणि त्यांच्या प्रभागामध्ये सोशल मीडियावरती जाहिरात केल्याचं देखील दिसून आलंय। दुसरीकडे निवडणूक अर्जामध्ये त्या कुटुंबाचे पत्ते अर्धवट देण्यात आल्यामुळे घरोघरी जाऊन एसआयआरची प्रक्रिया राबवणं अशक्य असल्याचं बीएलओंनी म्हटलंय। त्यामुळे निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणाऱ्या या प्रक्रियेच्या पारदर्शकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मतदार यादीमध्ये सुधारणा करण्याच्या नावाखाली निवडणूक आयोगाकडून एसआयआर ही मोहीम राबवली जाते। या मोहिमेच्या अंतर्गत बीएलओनी प्रत्येक घरोघरी जाऊन अर्ज भरून घेणं अपेक्षित आहे। प्रत्यक्षात असं होताना दिसत नाहीये। हे बीएलओ एकतर सोसायटीच्या पार्किंगमध्ये एखाद्या हॉलमध्ये हे अर्ज भरून घेत आहेत आणि त्याही पुढचं पाऊल म्हणजे चक्क या राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये देखील हे अर्ज भरले जात आहेत आणि त्यातूनच प्रश्न निर्माण होतोय की ही एसआयआर मोहीम कितपत निष्पक्ष आहे। निवडणूक आयोगाच्या हे लक्षात येत नाहीये का? नियम सांगा, मी तुम्हाला विचारतोय, नियम काय आहे तुमच्यासाठी? ही प्रक्रिया तुम्ही कुठे जाऊन पूर्ण करायची? आता म्हणजे घरोघरी जाऊन घरोघरी जाऊन करायची आहे। आता हे कोणाचं एकाचं घर आहे का? नाही। पण दुसरी गोष्ट की आता घरोघरी जाऊन तुम्हाला शक्य नाही आहे, तुम्ही शिक्षक आहात बरोबर। या एका शिक्षकांनी अडचणी सांगितली की पत्ते नाही आहेत अडचणी, पत्ते नाही अपूर्ण आहे म्हणजे नुसता घर क्रमांक दिलेला आहे, तो कुठे शोधायचा? फिजिकली शक्य आहे का? म्हणजे फिजिकली म्हणजे पत्ता अपूर्णच आहे, म्हणजे फक्त सिंहगड रोड एवढाच पत्ता दिलेला आहे आणि नाव दाखवा मला एखादा पत्ता की ज्याच्यावरती फक्त सिंहगड रोड आहे। हे बघा, आता इथे कसं विठ्ठल नगर हिंगणे खुर्द दिलंय, बाकी काहीच दिलेलं नाही। अमित विद्याधर जोशी, विठ्ठल नगर हिंगणे खुर्द, बाकी घर क्रमांक सोसायटीचा क्रमांक, फ्लॅट क्रमांक अजिबात नाहीये। आणि असं असेल तर शक्यच नाहीये ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचं कुटुंब सापड इतका अपूर्ण पत्ता आहे। आणि निवडणूक आयोग निघालेला आहे मतदार यादीचं शुद्धीकरण करण्यासाठी, तर हा सगळ्यात मोठा घोटाळा ठरू शकतो। पण मग हे कुठं करावं काम? म्हणजे एखाद्या शाळेत करावं, शाळा असेल तर हरकत नाही कोणाची, पण राजकीय पक्षाच्या कार्यालयात कसं काय? यावरती काय बोलू सर? आता आम्हाला तुमचे वरिष्ठ कोण आहेत? वरिष्ठ इथं नाही असतात, ते पर्वतीला असतात वरिष्ठ। इथे घेण्याचा निर्णय कोणी घेतला? वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले, त्याप्रमाणे आम्ही आलो इथं। वरिष्ठांनी आदेश दिले आम्हाला इथं करायचं। हे फक्त एकच ठिकाण नाही, अनेक ठिकाणी पक्ष कार्यालयांमध्ये किंवा कार्यालयांच्या आवारांमध्ये ही एसआयआर प्रक्रिया पार पाडली जाते आणि त्यातूनच ही एसआयआर प्रक्रिया पूर्णपणे निवडणूक आयोगाच्याच भाषेत सांगायचं झालं तर शुद्ध आहे का? कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।